नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील एक असे पवित्र स्थान जिथे आजही भक्तांना चमत्कार अनुभवायला मिळतात. जिथे गणगण गणात बोते हा मंत्र कानावर पडताच मन शांत होते. ते पवित्र स्थान म्हणजे शेगाव. आणि त्या भूमीला पावन करणारे महान संत म्हणजे संत गजानन महाराज. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेगावची अद्भुत कथा. गजानन महाराजांचा प्रकट होण्याचा चमत्कार, त्यांच्या दिव्य लीला आणि शेगाव आज इतके प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कसे बनले, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत गणगण गणात बोते या मंत्रामागील रहस्य. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, शांत, साधे आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेले. हेच गाव पुढे संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. आज लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. पण एक काळ असा होता जेव्हा शेगाव हे एक सामान्य गाव होते. लोक साधे जीवन जगत होते. शेती, व्यापार आणि रोजचे जीवन. पण 1877 सालात काहीतरी असे घडले ज्यामुळे या गावाचे नशीब कायमचे बदलले. 23 फेब्रुवारी 1877 शेगावातील काही लोक मंदिराजवळ गेले होते. तेव्हा त्यांना एक विचित्र दृश्य दिसले. एक तरुण, अत्यंत तेजस्वी चेहरा, डोळ्यांत विलक्षण शांतता. तो एका ठिकाणी बसून उरलेले अन्न खात होता. लोकांना वाटले हा एखादा वेडा फकीर असेल. पण जवळ गेल्यावर त्यांना जाणवले या व्यक्तीमध्ये काहीतरी दिव्य आहे. त्यांच्या शरीरातून एक अनोखे तेज जाणवत होते. ते फार कमी बोलत आणि सतत एकच मंत्र म्हणत, गणगण गणात बोते. गावातील लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. कोणी त्यांना अन्न देई, कोणी नमस्कार करी, तर काही लोक त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत. पण प्रत्येक वेळी त्यांना एखादा चमत्कार अनुभवायला मिळत असे. हळूहळू लोकांना समजले हे साधे मनुष्य नाहीत, हे एक महान संत आहेत. आणि त्यानंतर लोक त्यांना गजानन महाराज म्हणू लागले. गजानन महाराजांच्या अनेक कथा आजही भक्त सांगतात. एकदा काही लोकांनी महाराजांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी दिव्यामध्ये तेलाऐवजी पाणी टाकले. त्यांना वाटले आता दिवा पेटणार नाही. पण महाराजांनी शांतपणे दिवा पेटवला आणि आश्चर्य म्हणजे दिवा पेटला. हे पाहून सर्वजण थक्क झाले. एक भक्त खूप दुःखी अवस्थेत महाराजांकडे आला. त्याच्या घरात सतत संकटे येत होती. महाराजांनी फक्त त्याच्याकडे पाहिले. काही दिवसात त्या भक्ताचे जीवन पूर्ण बदलले. त्याचा व्यवसाय सुधारला, घरातील वाद संपले आणि त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. लोकांच्या मनातील गोष्टी महाराजांना आधीच समजत असत. कोणी काही न बोलताही महाराज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत. यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. महाराज सतत म्हणत असत, गणगण गणात बोते. हा मंत्र नेमका काय आहे? भक्तांच्या मते हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. तो मन शांत करतो, भीती दूर करतो आणि संकटातून मार्ग दाखवतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते खूप अडचणीत होते तेव्हा या मंत्राच्या जपामुळे त्यांना मानसिक शक्ती मिळाली. आजही शेगावमध्ये हा मंत्र सतत ऐकायला मिळतो. गजानन महाराजांच्या कीर्तीमुळे शेगाव प्रसिद्ध होऊ लागले. दूरदूरून लोक दर्शनासाठी येऊ लागले. नंतर येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. आज श्री गजानन महाराज संस्थान हे संस्थान अत्यंत प्रसिद्ध आहे. येथील स्वच्छता, भक्तांसाठी व्यवस्था, अन्नदान आणि सेवा हे सर्व पाहून लोक प्रभावित होतात. आनंदसागर शेगावमधील आनंदसागर हा प्रकल्पही खूप प्रसिद्ध आहे. येथे सुंदर बागा, ध्यानस्थळ आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. अनेक भक्त सांगतात की आजही महाराज आपल्या भक्तांची मदत करतात. काही लोकांना संकटातून मार्ग मिळाला, काहींचे आजार बरे झाले, तर काहींना मानसिक शांती मिळाली. श्रद्धा आणि विश्वासामुळे लाखो लोक आजही शेगावला येतात. मित्रांनो,
शेगाव ही फक्त एक जागा नाही, तर ती श्रद्धेची शक्ती आहे. संत गजानन महाराज यांनी लोकांना शिकवले साधेपणा, सेवा आणि भक्ती. जर तुम्हालाही कधी शेगावला जाण्याची संधी मिळाली, तर त्या भूमीचा अनुभव नक्की घ्या. आणि लक्षात ठेवा, गण गण गणात बोते हा फक्त मंत्र नाही, तर लाखो भक्तांचा विश्वास आहे.